नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी, अक्षय शिंदेच्या मृतदेहावर उल्हासनगरमधल्या शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आलेला आहे। अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। अक्षयच्या दफनविधीवरून वाद निर्माण झालेले होते। अक्षय शिंदे याचं मृतदेहाचं सध्या दफन झालेलं आपण बघतोय। शांतीनगर स्मशानभूमी या परिसरामध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला, कारण या ठिकाणी सकाळी खड्डा खोदण्यात आल्यानंतर स्थानिकांनी त्याला विरोध केलेला होता। स्थानिक महिला एका ठिकाणी जमल्या आणि त्यानंतर महिलांनी हा खड्डा बुजवलेला होता। मात्र प्रशासनाने पुन्हा एकदा या जागेचा ताबा घेऊन दफनविधी केलेला आहे। आरोपीने गोळीबार केल्यावर पोलीस फक्त शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का? अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पुण्यातील कार्यक्रमात हे वक्तव्य आहे। एन्काउंटर केला नसता तर आरोपी पळून गेला असता असं विरोधक बोलले असते। पोलिसांनी बंदूक शोसाठी ठेवली का असं विरोधक बोलले असते, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले। आता तिकडे बदलापूरमध्ये म्हणाले पहिले आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। आमच्या समोर आला। आता आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलीस काय शोपीस ठेवून बंदूक दाखवते आणि ते केलं नसतं तर म्हणाले असते, अरे वा, 4 लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला, पिस्तूल बंदूक काय शोसाठी ठेवले। बदलापूर प्रकरणासह लाडकी बहीण आणि अन्य बाबतीमध्ये दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांचा एन्काउंटर जनता मतपेटीमधून करेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडमधल्या कार्यक्रमातून विरोधकांवर ही टीका केली आहे। त्याच्या विरोधामध्ये जनतेची योजना, त्याच्या विरोधामध्ये माझ्या लाडक्या बहिणींची योजना, त्याच्या विरोधात अशा लोकांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन मतपेटीद्वारे या अशा दुटप्पी आणि या अशा दुष्ट लोकांना मतपेटीद्वारे त्यांचा एन्काउंटर केल्याशिवाय राहणार नाही असा। सुशीलकुमार शिंदेंनी सत्ता कधी डोक्यात जाऊ दिली नाही, पाय कायम जमिनीवर ठेवले। सोलापूरमधल्या कार्यक्रमामध्ये सुशीलकुमार शिंदे यांची शरद पवारांकडून स्तुती करण्यात आली। सुशीलकुमार शिंदे कष्टाने पुढे आलेले नेते आहेत असंही शरद पवार म्हणाले। तर पवारांनी निर्णय घेतला नसता तर ते देशाचे पंतप्रधान असते। सुशीलकुमार शिंदे यांचं शरद पवारांच्या पंतप्रधान पदावर हे भाष्य आहे। माहीत नव्हतं की 84 वर्षाची झाली, माझ्यापेक्षा 5.5 महिन्यांनी ते राहिले। सुशीलकुमार त्यांनी सांगायला लागले, मी बरा आहे, तुमच्यापेक्षा 8 महिन्यांनी कवीना मी ठरलो आहे, त्यामुळे जात भानगडीत आमच्या नादी लागू नका। सत्ता कधी डोक्यात जाऊन दिली नाही, पाय नेहमी जमिनीवर ठेवले आणि सामान्य माणसाची बांधिलकी कधी सोडली नाही। आणि त्यामुळे आज एवढ्या संख्येनं त्यांचा सन्मान करण्याच्यासाठी तुम्ही सगळेजण, आम्ही सगळेजण उपस्थित आहोत, हे त्यांच्या कर्तृत्वाचं यश आहे। नरसिंगराव सभ्य होते, मी त्यांचा जनरल सेक्रेटरी होतो काँग्रेस पार्टीचा, पण त्यांच्या मनात काय चाललेलं असायचं ते कळायचं नाही। तर दुसऱ्या दिवशी मला फोन आला की सुशील, आर यू रिअली इंटरेस्टेड इन गोइंग टू महाराष्ट्र? मी म्हटलं त्यांना, सर तुम्ही ठरवा। नाही म्हणाले, तिथं महाराष्ट्राला आज शरदरावांची गरज आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये शरदरावांना पाठवतो आणि शरदराव महाराष्ट्रात आले। माझ्या मनामध्ये राहून राहून पाल चुकचुकते की त्यावेळेस जर शरदरावांनी हा निर्णय घेतला नसता तर ते देशाचे पंतप्रधान आज आपल्याला दिसले असते। सोलापूर आणि राज्याच्या विकासासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे। सोलापूरमध्ये भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी हे विधान केले आहे। रणजितसिंह मोहिते पाटील सुशीलकुमार शिंदेंच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या मंचावर भाजपचे आमदार आल्यानं चर्चांना उधाण आलंय। शिंदे साहेब असतील, दादा असतील, दोघांनीही 50 वर्ष राजकारण समाजकारण करत असताना, साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शिंदे साहेबांनी शहराचं राजकारण पाहिलं, दादांनी जिल्ह्याचं राजकारण पाहिलं,
सोलापूर जिल्ह्याची परंपरा ही पुन्हा एकदा आपल्या समोर त्या ठिकाणी ह्यांच्या प्रेरणेनं आपल्याला पुढे न्यायची आहे. कुठं थांबावं लागेल, कुठं पुढं मागं व्हावं लागेल. सोलापूर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी रणजितसिंह मोहिते पाटील ती पाहिजे ती किंमत तडजोड करायला तयार आहे, पण विकासाला कुठेही खीळ बसली नाही पाहिजे. नितेश राणे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून नागपूर विमानतळावर घोषणा झालेल्या आहेत. नितेश राणे नागपूर विमानतळावर येण्याआधी ही घोषणाबाजी झाली. तर मला संविधानानं कुठेही जाण्याचा अधिकार दिला असं नितेश राणेंनी म्हटलंय. तर शिवसैनिकांनी नितेश राणेंना रस्ता बदलायला लावलाय. मालवणमध्ये आदित्य ठाकरेंनी रस्ता बदलला नव्हता असं भास्कर जाधवांनी म्हटलंय. आमचा मोर्चा आहे, बाइक रैली है, त्याचबरोबर धर्मसभा है. आपको वहाँ भी विरोध हो रहा है, कुछ लोग वहाँ पे भी विरोध कर रहे हैं. मैंने ऐसा कुछ सुना नहीं है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान के अनुसार मैं कहीं भी जा सकता हूँ. उसके हिसाब से हिंदू समाज से संवाद और बात करने के लिए हम लोग सब लोग साथ में आ रहे हैं. आदित्य ठाकरेंचा रस्ता ह्यांनी रोखून धरला. आमचे त्यावेळेला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत होते, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे होते आणि हेच त्यांना सांगत होते की आदित्य ठाकरेंना दुसऱ्या रस्त्याने जायला सांगा. परंतु आदित्य ठाकरेंनी सांगितलं काय वाटेल ते झालं तरी मी रस्ता बदलणार नाही. पण आज शिवसैनिकांनी आणि शिवसैनिकांची ताकद, त्यांचा जोश आणि शिवसैनिक काय असतो, त्यांनी आज नितेश राणेला रस्ता बदलायला लावला हे मला सांगायचं. पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी महाविकास आघाडीनं केलेल्या आंदोलनावर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे. विरोधकांनी स्वतःच्या कारकिर्दीत काही कामं केली नाहीत. आता कामं होत असताना विरोधकांकडून आंदोलनं सुरू आहेत असं अजित पवार म्हणाले. तर ज्यांनी एक खांबही लावला नाही ते छात्या बडवत होते. काहीतरी करून दाखवा, मग छात्या बडवा असं देवेंद्र फडणवीसांनी आव्हान दिलंय. पावसाचा गोंधळ, त्याच्यात पुणेकरांची अडचण ट्रॅफिकची, आणि हे काही व्हायला नको म्हणून त्यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलला. विरोधक कुठं काय बोलावं, काय बोलू नये काही कळत नाही. स्वतःच्या कारकिर्दीमध्ये काही करायचं नाही आणि आता कामं होत असताना कुठंतरी आंदोलनाचा काहीतरी देखावा करायचा आणि आम्ही काहीतरी पुणेकरांच्या करता करतोय अशा प्रकारची भावना निर्माण करायची, हे पुणेकरांनी समजून घ्यावं. अजितदादांनी सांगितलंय खरं आहे. परवा उद्घाटनाचा कार्यक्रम काय पोस्टपोन झाला तर काही लोक असे छात्या बडवत होते ज्यांनी एक पिलर देखील आपल्या जीवनात लावला नाही, ते छात्या बडवण्यात पुढे होते. अरे काहीतरी करून दाखवा आणि त्याच्यानंतर छात्या बडवा. लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी वारेमाप पैसा खर्च केलाय. स्वतःची शेती विकून शिंदेंनी योजनेसाठी पैसे खर्च केलेत का? योजनेसाठी फडणवीसांनी त्यांचा बंगला विकलाय का असा सवाल अंधारेंनी केलेला आहे. अमृता फडणवीसांच्या योजनेवरील वक्तव्यानंतर अंधारेंनी ही टीका केली आहे. तर लाडकी बहीण योजना ही हिट योजना झाली असं वक्तव्य अमृता फडणवीसांनी केलं होतं. ही बहीण योजना ही एकदम हिट झालेली आपली योजना आहे. देवेंद्रजींची संकल्पना ही तुमच्यासाठी, कारण प्रत्येक स्त्री जी आर्थिक दृष्ट्या थोडी प्रबळ नाही तिच्या मागे त्यांना उभं राहायचंय, त्या विचारातून आलेली ही संकल्पना. लाडकी बहीण योजनेचे एवढे बॅनर त्यांनी लावले, राखी पौर्णिमेला एवढी जाहिरात केली, इतका काही वारेमाप पैसा उधळला. जसं काही एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं वावर विकले आणि देवेंद्र फडणवीसांनी आपला रेशीम बागेतला बंगला विकूनच पैसे खर्च केलेत की काय? कोणी असं नेता नाही मध्ये येणार मग की ज्यांना फक्त आपली घरं भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलीला पॉवर मध्ये किंवा सीएम किंवा काही करायचंय. ज्यांना फक्त लोकांची पर्वा आहे असे नेता पुढे आणायचे आहेत. तर हा तो दिवस की तुम्ही प्रण घ्या, आजपासून तुम्ही कामाला लागाल आणि मेहनत कराल स्वतःसाठी. अमृता वहिनी आमची लाडकी भाऊजाई आहे आणि लाडकी भाऊजाई कधी कधी खरं बोलते. एकनाथ शिंदे साहेबांना स्वतःचा मुलगा श्रीकांत शिंदे याला महाराष्ट्राचा असा प्रमुख म्हणून सेट करायचंय. अजितदादांपेक्षा सुद्धा जास्तीचा लाभ ज्यांनी स्वतःच्या पदरात पाडून घेतला त्या सुनील तटकरेंना आपली मुलगी आदिती तटकरेला मुख्यमंत्री करायचंय.